आणि आता संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं नाशिकमध्ये आगमन झालं आणि पावसानं जोरदार हजेरी लावली। वारकऱ्यांमध्ये त्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। फुगडी खेळत टाळ मृदुंगाच्या तालावर या ठिकाणी देहभान विसरून नाचत लयबद्ध उड्यांनी पावसाचं स्वागत सर्व वारकऱ्यांनी केलं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। सोमवारी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे। आपण आज जर बघितलं तर नाशिक शहरात ही पालखीचं आगमन झालं आणि मोठ्या उत्साहात पुष्पवृष्टी करत यासोबतच ठिकठिकाणी रांगोळी काढत या पालखीचं स्वागत हे महापालिका यासोबतच जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलं आहे। समोर बघितलं तर हजारो वारकरी दाखल झालेले आहेत। पालखीचं दर्शन जे आहे त्या नार यांच्या वतीने केलं जात आहे। यासोबत आपण समोर जर बघितलं तर ते वारकरी आहेत, कोणाची चौथी वारी आहे तर कोणाची पाचवी वारी आहेत आणि ते त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे निघालेले आहेत। पण बघा गवळण करतं म्हणजे उसळीता आला गा येते माघारी जराता येते माघारी जराता सोनियाचा पाळण गिरेच माझी दोरी सोनियाचा पाळण सोनिया मुक्काम पोस्ट पोयगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर। बरं किती वारी आता माझी 11वी वारी 16मध्ये 7 वाऱ्या केल्या, बाकीच्या इकडे निवृत्ती दादाच्या रथाबरोबर आता माझी 6वी वारी। बरं एवढ्या वारी एवढा उत्साह किंवा कुठून येतो? आम्ही पारंपरिक वासुदेव आहे आमचं, आम्ही फक्त धर्माचा प्रसार करीतो आणि पांडुरंगाचे आम्ही ओरिजिनल भक्त आहे, आम्ही आमची सेवा करीत राहतो। बरं काय आता यंदा पांडुरंगाकडे मागणं काहीच नाही, सगळ्या जगाला सुखी ठेवा, बाकीचं काहीच नाही। माऊली तुम्ही कुठले? आम्ही बहादरपूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर। किती वारी? ही 5वी वारी आपली। 5वी वारी। काय वाटतं वारी? वारी स्वर्गात चालल्यावानी वाटतं, स्वर्गात चालल्यावानी वाटतं। बरं बरं काका काय वय तुमचं? मला काय एवढं समजत नाही वय काय तुमचं? काय वय सांगता नाही सांगता ना। किती वारी आता? ही पहिली दुसरी वारी। दुसरी वारी। काय चालताना थकवा येतो काय? अजिबात काही वाटत नाही, मला आनंद वाटतो। आनंद आनंद वाटतो। बोला किती? आमची तिसरी चालू आहे। दुसरी कसं चालता काय करता? सारखं पायी चालू आहे, हा वनच बसायचं नाही काय नाही, हा सारखं पायी चालू राहायचं। खरं तर हे वारकरी सगळे निघालेले आहेत, त्यांची हीच मागणी आहे की सगळ्यांना सुखी ठेव। यासोबतच खरं पाऊस पडू दे असे त्यांचं म्हणणं आहे आणि आता पावसाला देखील सुरुवाती झाली। कॅमेरावर की पावसा प्रांजल कुलकर्णी, मराठी, नाशिक।